From the following figures, prepare estimate of working capital. याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे 30,000 युनिट्स, सेलिंग प्राइस पर युनिट आहे 10 रुपये, रॉ मटेरियल 60% ऑफ सेलिंग प्राइस आहे, सेलिंग प्राइसच्या 60%, डायरेक्ट वेजेस आहेत 1/6 ऑफ रॉ मटेरियलचे 1/6, ओव्हरहेड्स आहेत ट्वाइस द डायरेक्ट वेजेसच्या डबल, मटेरियल इन हँड हे 2 मंथ्स दिलेलं आहे. मटेरियल इन हँड याचा अर्थ आपल्याला रॉ मटेरियलचं जे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तिथे कामाला येईल. दुसरा असणार आहे प्रोडक्शन टाइम, तो 1 मंथ दिलेला आहे, जो वर्क इन प्रोग्रेसचं स्टॉक व्हॅल्युएशन आपण करू तिथे कामाला येईल. त्याच्यानंतर फिनिश गुड इन स्टोअर्स 3 मंथ्स आहे, फिनिश गुडचा स्टॉक काढताना त्याचा आपण उपयोग करू. त्याच्यानंतर क्रेडिट फॉर मटेरियल हे आपण सन्ड्री क्रेडिटर्स काढण्यासाठी वापरणार आहे. त्याच्यानंतर आहे क्रेडिट अलाउड टू कस्टमर म्हणजेच डेटर्सच्या कॅल्क्युलेशनसाठी याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ॲव्हरेज कॅश बॅलन्स 40,000 दिलेला आहे, करंट असेटमध्ये आपण तो जसाच्या तसा घेणार आहोत. पुढे दिलेलं आहे की वेजेस अँड ओव्हरहेड्स आर पेड इन द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मंथ. वेजेस आणि ओव्हरहेड्स हे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला दिले जातात. याचा अर्थ ते 1 मंथ 1 महिन्यासाठी आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, जेवढे आउटस्टँडिंग आहेत तेवढे करंट लायबिलिटी मध्ये येणार आहेत 1 मंथचे. इन प्रोडक्शन ऑल द मटेरियल्स आर चार्ज इन द इनिशियल स्टेज अँड वेजेस अँड ओव्हरहेड्स अॅक्रू गिव्हन. पुढे माहिती दिलेली आहे की इनिशियल स्टेजला सगळं मटेरियल वापरलं जातं आणि वेजेस आणि ओव्हरहेड्स हे इव्हनली म्हणजे ज्या प्रमाणात असतात त्याच प्रमाणात वापरले जातात. सुरुवातीला आपल्याला एक कॉस्ट स्टेटमेंट बनवावं लागेल आणि त्या कॉस्ट स्टेटमेंटच्या माध्यमातून काय कॉस्ट आहे पर युनिट आणि टोटल ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे सुरुवातीला आपण बनवणार वर्किंग नोट नंबर 1 कॉस्ट स्टेटमेंट. आता ज्यावेळी आपण कॉस्ट स्टेटमेंट बनवणार आहोत तेव्हा त्याच्यामधले कॉलम जर बघितले तर पहिला कॉलम असणार आहे पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम असणार आहे पर युनिट कॉस्ट आणि शेवटचा असेल टोटल कॉस्ट. अशा पद्धतीने कॉस्ट स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. नंबर ऑफ युनिट्स आपल्याला पहिल्याच वाक्यात दिलेत की प्रोडक्शन जे आपण करतोय ते 30,000 युनिटचं करतोय, त्यामुळे ते आपण देणार प्रोडक्शन 30,000 युनिट्स. आता या आधारावर आपण आपली कॉस्ट स्टेटमेंट तयार करू. पहिली गोष्ट आहे रॉ मटेरियल आपल्याला दिलेलं आहे 60% ऑफ सेलिंग प्राइस. रॉ मटेरियल आहे पहिलं, सेलिंग प्राइसच्या 60%, सेलिंग प्राइस किती आहे 10 रुपये. डायरेक्ट वेजेस त्याच्यानंतर आहेत 1/6 ऑफ रॉ मटेरियल डायरेक्ट वेजेस. त्याच्यानंतर ओव्हरहेड्स जर आपण बघितले तर ते दिलेले आहे ट्वाइस द डायरेक्ट वेजेस ओव्हरहेड्स. या तिघांची आपण घेणार टोटल, ती आपली टोटल कॉस्ट असणार. त्याच्यात आपण ऍड करणार प्रॉफिट आणि हा प्रॉफिट आपण ऍड केला की आपल्याला सेल्स मिळणार, ज्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणू शकतो. मित्रांनो, हे करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची ती अशी की आपल्याला दिलेली जी सेलिंग प्राइस पर युनिट आहे ती किती आहे तर 10 रुपये आहे आणि रॉ मटेरियल जर आपण बघितलं तर रॉ मटेरियल आपल्याला दिसतंय की 60% ऑफ सेलिंग प्राइस आहे. 10 रुपये आपली सेलिंग प्राइस आहे, त्याच्या 60% म्हणजे किती येईल तर 10 गुणिले 60/100 याचं उत्तर आपल्याला मिळेल 6. त्यामुळे रॉ मटेरियल आहे आपलं 6. त्याच्यानंतर दुसरं जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत रॉ मटेरियल नंतर ते म्हणजे डायरेक्ट वेजेस. ते रॉ मटेरियलच्या 1/6 आहे. रॉ मटेरियल जर आपण 6 घेतलं तर त्याच्या 1/6 असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 6 गेले की जो 1 राहतो ते आपले काय आहे डायरेक्ट वेजेस आहे. त्याच्यानंतर ओव्हरहेड्स बघत असताना ओव्हरहेड्स किती
दिलेले आहेत, ओव्हरहेड्स आपल्याला दिलेले आहेत ट्वाइस द डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसच्या डबल. डायरेक्ट वेजेस आपले आले एक, त्याच्या ट्वाइस म्हणजे 1 गुणिले 2 जर आपण घेतलं तर 2 येतं. अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मटेरियल 6 रुपये आले, वेजेस 1 रुपया आलाय आणि ओव्हरहेड्स 2 रुपये आले. टोटल जर याची आपण केली तर 6 7 आणि 2 9 होईल. सेलिंग प्राइस आपल्याला दिली आहे 10. 9 आणि 10 मधला जो 1 रुपया फरक आहे तो आपला काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. अशा पद्धतीने आपण पर युनिट कॉस्ट काढली आहे. आता टोटल कॉस्ट कशी काढणार, तर पर युनिट कॉस्टला एकूण जे आपलं प्रोडक्शन आहे 30,000 युनिटचं त्याला गुणलं की जी मिळेल ती आपली काय असणार आहे, टोटल कॉस्ट असणार आहे. 6 गुणिले 30,000 घेतलं की येतील 1,80,000. हे डायरेक्ट मटेरियल आलं. डायरेक्ट वेजेसला बघा 1 गुणिले 30,000 म्हणजे 30,000. ओव्हरहेड्सला 2 गुणिले 30,000 म्हणजे 60,000. यांची टोटल घेतली तर किती येते बघा, 1,80,000 30 आणि 9 60 म्हणजे एकूण होतात 2,70,000. त्याच्यानंतर 30,000 गुणिले 1 प्रॉफिट काढला तर तो होतो 30,000. टोटल सेलिंग प्राइस जर आपण बघितली तर ती येते 3 लाख. अशा पद्धतीने आपण कॉस्ट स्टेटमेंट तयार केले. याच्यानंतर आपल्याला जे बनवायचे ते म्हणजे महत्त्वाचा आपल्याला जे स्टेटमेंट बनवायचं असतं एस्टिमेशन ऑफ वर्किंग कॅपिटलचं, ते आता आपण काय करणार आहोत, बनवणार आहोत. स्टेटमेंट शोइंग एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल. स्टेटमेंट शोइंग एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल हे आता आपल्याला बनवायचं आहे. बनवत असताना स्टेटमेंट आपण कसं बनवणार ते बघा. याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम असणार आहेत, ज्यामध्ये पर्टिक्युलरचा एक कॉलम असेल आणि अमाउंट्स बद्दल जर म्हणाल तर अमाउंटचे एकूण 2 कॉलम्स असतील, असे एकूण 3 कॉलम्स असणार आहेत. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम आहे अमाउंट्स रुपीज आणि तिसरा कॉलम असणार आहे अमाउंट्स रुपीज. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला आपल्याला सगळ्या करंट असेट्स घ्याव्या लागणार आहेत. आता करंट असेट कोणत्या कोणत्या घ्यायच्या किंवा काय क्रमाने घ्यायच्या, तर आपला प्रॉब्लेम जर आपण बघितला तर करंट असेट घेत असताना आपल्याला पहिली असेट घ्यावी लागेल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, दुसरी घ्यावी लागेल स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, तिसरी घ्यावी लागेल स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, चौथी असेल सन्ड्री डेटर्स, पाचवी असेल कॅश अँड बँक. या ज्याच्या त्याच्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या त्या करंट असेट आपल्याला घ्यायच्या असतात. आणि साधारणपणे आपण जेव्हा प्रॉब्लेम वाचला तेव्हा आपल्या लक्षात आलं की रॉ मटेरियल होल्डिंग पिरियड, प्रोसेस टाइम, फिनिश गुड होल्डिंग पिरियड, कस्टमरचा क्रेडिट पिरियड आणि कॅशचा डायरेक्ट बॅलन्स अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे पहिली करंट असेट आपण घेणार स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. अत्यंत सोपा असा त्याचा फॉर्म्युला आहे. साधारणपणे आपण गोल कंसात फॉर्म्युला लिहिणार आहे आणि चौकट कंसामध्ये आपला लिहिणार आहे अमाउंट्स. युनिट्स गुणिले रेट गुणिले होल्डिंग पिरियड. आता युनिट जर आपण बघितले तर युनिट आपल्याला कायमस्वरूपी 30,000 दिलेले आहे, जसेच्या तसे आपण घेणार. गुणिले रेट बघितला तर रॉ मटेरियलचा रेट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे पर युनिट 6 रुपये, तो रेट घेणार. गुणिले रॉ मटेरियल होल्डिंग पिरियड किती दिलाय ते प्रॉब्लेम मध्ये बघा. प्रॉब्लेम मध्ये दिलंय मटेरियल इन हँड 2 मंथ्स, त्यामुळे मटेरियलचा होल्डिंग पिरियड हा 2 महिने असणार आहे. वर्षाला महिने किती असतात तर 12 असतात, त्यांना आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. त्यामुळे 30,000 गुणिले 6 गुणिले 212
याचं जर आपण उत्तर काढलं तर आपल्याला एक्झॅक्ट 30,000 मिळतील. हेच आपलं काय आलेलं आहे, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आलेलं आहे. कॅल्सीवरती तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. त्याच्यानंतर दुसरं जर बघायला गेलं तर तो असणार आहे स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. आता स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस मध्ये 3 एकूण गोष्टी येतात. रॉ मटेरियल येतं, डायरेक्ट वेजेस येतात आणि ओव्हरहेड्स येतात. पैकी पहिला आपण याच्यामधलं डायरेक्ट मटेरियल बघू. वर्क इन प्रोग्रेस मधलं ए पार्ट डायरेक्ट मटेरियल. फॉर्म्युला लिहिणार आपण युनिट्स गुणिले रेट गुणिले प्रोसेस टाइम किंवा ज्याला प्रोसेस पीरियड असं आपण म्हणू. आता अमाउंट फिलअप करणार. युनिट म्हटलं की कायम आपल्या प्रोडक्शनचे युनिट लक्षात ठेवायचे 30,000 गुणिले रेट घेत असताना मटेरियलचा रेट आपल्याला माहित आहे 6 रुपये गुणिले. आता होल्डिंग पिरियड किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. होल्डिंग पिरियड आपल्याला दिलेला किती आहे किंवा प्रोसेस टाइम. तर तुम्ही जर बघितलं तर प्रोडक्शन टाइम असा तिथे शब्द आहे प्रॉब्लेम मध्ये आणि तो दिलेला आहे 1 मंथ म्हणजे 1 महिना. सो 1 वर्षाचे महिने 12. 30,000 गुणिले 6 गुणिले 112 तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळतील 15,000 रुपये, जे आपण इनर कॉलमला लिहिणार कारण प्रोसेस मध्ये ए बी सी असे तिघे आहेत आणि त्यांची डायरेक्ट टोटल आपण आउटरला घेणार आहोत. दुसरा आयटम जो आपण घेणार तो म्हणजे डायरेक्ट वेजेस. फॉर्म्युला लिहायचा युनिट्स गुणिले रेट गुणिले प्रोसेस टाइम किंवा प्रोसेस पीरियड. आता युनिट जर घेतले तर 30,000 हे आपले कायमस्वरूपी युनिट आहे. रेट जर बघितला डायरेक्ट वेजेसचा तर पर युनिट रेट किती आहे 1 रुपया 1 गुणिले प्रोसेस टाइम आपण आत्ताच घेतलाय मटेरियलला 1 महिना, तसाच वेजेसला पण आपल्याला 1 महिन्यात द्यावा लागणार म्हणजे 1/12. आणि ज्यावेळी आपण प्रोसेस मधला लेबर आणि ओव्हरहेड्स घेत असतो त्यावेळी त्याला 1/2 न आपल्याला काय करायचं असतं, गुणायचं असतं. हा असा नियम आहे. त्यामुळे 1/2 न आपण त्याला काय करणार, गुणणार. कशा कशाला, डायरेक्ट वेजेस आणि ओव्हरहेड्स याला. आता 30,000 गुणिले 1/12 गुणिले 1/2 असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला उत्तर येईल 1250. त्याच्यानंतर सी पार्ट जो असतो तो म्हणजे ओव्हरहेड्स. मित्रांनो ओव्हरहेड्स मध्ये फॉर्म्युला असतो युनिट्स गुणिले रेट गुणिले प्रोसेस टाइम. आता युनिट्स किती आहेत बघा, युनिट्स 30,000 असेल, त्यात काही बदल झालेला नाही. त्याच्यानंतर रेटचा आपण बघितला तर तो मात्र ओव्हरहेडचा आहे 2 रुपये, त्यामुळे आपण तो 2 घेणार गुणिले प्रोसेस टाइम 1/12 आहे आणि 1/2 न आपण वेजेस आणि ओव्हरहेडला प्रोसेस मध्ये किंवा टॉप ऑफ WIP वर्क इन प्रोग्रेस काढत असताना गुणत असतो. त्यामुळे या 30,000 गुणिले 2 गुणिले 1/12 गुणिले 1/2 असं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर मिळेल 2500. आता हे जर 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, रॉ मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड्स, कशामधल्या, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस मधल्या, त्याची टोटल आपण आउटर कॉलमला घेणार. 15 × 16 = 18,750. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे करंट असेट मधला तिसरा, तो असणार आहे स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स काढत असताना आपला फॉर्म्युला असतो तो म्हणजे युनिट्स गुणिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट गुणिले होल्डिंग पीरियड.
फॉर्म्युला काय असतो, युनिट गुणिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट गुणिले होल्डिंग पीरियड। आता युनिट आपले 30,000 आहेत, त्यात काही बदल झालेला नाही, गुणिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट 9 रुपये आहे बघा, मटेरियल वेजेस आणि ओव्हरहेड्स यांची टोटल 9 रुपये ही आपण घेतली, गुणिले होल्डिंग पीरियड रॉ फिनिश गुडचा किती आहे, तर आपल्याला दिलेला आहे बघा, फिनिश गुड्स इन स्टोअर्स किती दिला आहे, 3 महिने दिलेला आहे, सो 3 मंथ्स आपण घेणार, गुणिले 3/12। याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 30,000 गुणिले 9 गुणिले 3/12, तर आपल्याला 67,500 अशा पद्धतीचा आकडा मिळेल। तर हे आपलं उत्तर आलेलं आहे 67,500, डायरेक्ट आपण आउटर कॉलमला लिहिणार आहे। याच्यानंतर चौथा जो आयटम आहे तो आहे सन्ड्री डेटर्स। सन्ड्री डेटर्सचं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघा, डेटर्स संबंधी एकच माहिती आपल्याकडे आहे, क्रेडिट अलाउड टू कस्टमर्स इज 3 मंथ्स। कस्टमरला जे क्रेडिट आहे ते 3 महिन्याचं दिलेलं आहे अशी आपल्याला माहिती मिळाली। आता डेटर्सचा फॉर्म्युला काय, तर आपल्याला पहिले घ्यायचे असतात युनिट्स गुणिले सेलिंग प्राइस पर युनिट गुणिले क्रेडिट पीरियड। फॉर्म्युला बघा, युनिट गुणिले सेलिंग प्राइस पर युनिट गुणिले क्रेडिट पीरियड। आता युनिट जर आपण बघितले तर युनिट आपले 30,000 दिलेले आहेत, गुणिले सेलिंग प्राइस पर युनिट बघितली तर आपली इथं आलेली आहे 10 रुपये, गुणिले क्रेडिट पीरियड जर आपण बघितला तर आताच आपण वाचला प्रॉब्लेम मध्ये त्याप्रमाणे क्रेडिट अलाउड टू कस्टमर हे किती महिने आहे, 3 महिने, सो 3/12। याचं जर आपण कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं तर उत्तर आपल्याला मिळेल 75,000 रुपये। याच्यानंतरचा जो आयटम असणार आहे तो करंट असेट मधला शेवटचा आयटम आपल्याला दिलेला आहे बघा, एव्हरेज कॅश बॅलन्स 40,000 रुपये। सो कॅश बॅलन्स आहे तो आपला, सो लिहायचं पाचवा आयटम कॅश बॅलन्स 40,000 रुपये, डायरेक्ट दिलेलं असतं, कॅश किंवा बँक आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागत नाही। यांची जर आपण टोटल केली तर आपल्याला आता करंट असेटची टोटल सापडेल, सो खाली म्हणायचं टोटल करंट असेट्स, ज्याला आपण आय म्हटलेलं आहे रोमन 1, तर ती जर टोटल आपण केली तर किती येते बघा, 30,000, 18,750, 67,500, 75,000 आणि 40,000 सगळ्यांची टोटल जर आपण कॅल्क्युलेट करून घेतली तर ही टोटल आपल्याला मिळेल 2,31,250। याच्यामधून आता आपल्याला काय वजा करायचंय, तर ज्या ज्या आपल्या करंट लायबिलिटीज आहेत त्या करंट लायबिलिटीज काय करायच्या आहेत, मायनस करायच्या आहेत। प्रॉब्लेम थोडं सोडवत असताना आता कुठल्या कुठल्या करंट लायबिलिटीज आहेत त्याचा आपण आढावा घेऊया। रोमन 2 म्हणायचं करंट लायबिलिटीज। आता करंट लायबिलिटीजचं कॅल्क्युलेशन करत असताना कोणत्या कोणत्या करंट लायबिलिटीज दिलेल्या आहेत बघा, पहिली करंट लायबिलिटी ही नेहमी घ्यायची असते सन्ड्री क्रेडिटर्स। सन्ड्री क्रेडिटर्स साठी जो आपला फॉर्म्युला आहे तो असणार आहे युनिट्स गुणिले रेट गुणिले क्रेडिट पीरियड। मित्रांनो युनिट मटेरियलचे जे आहेत तेच घेणार आपण 30,000 युनिट्स गुणिले रेट घेत असताना आपल्याला रेट किती दिलेला आहे, तर मटेरियलचा रेट 6 रुपये गुणिले क्रेडिट पीरियड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलाय तो आपल्याला बघायला लागेल, क्रेडिट फॉर मटेरियल
2 मंथ्स असं आपल्याला दिलेलं आहे. सो गुणिले 2/12. याचं जर आपण उत्तर कॅल्क्युलेट केलं तर आपल्या लक्षात येईल की 30,000 गुणिले 6 गुणिले 2/12 याच्या एकूण कॅल्क्युलेशनचं उत्तर तुम्हाला किती मिळतं? 30,000 असं मिळतं. दुसरा आयटम घ्यायचा. आता दुसरा आयटम कोणता असेल तर शेवटचं वाक्य प्रॉब्लेम मध्ये जे शेवटून दुसरं दिलेलं आहे की वेजेस अँड ओव्हरहेड्स आर पेड इन द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मंथ. वेजेस आणि ओव्हरहेड्स हे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला दिले जातात. याचाच अर्थ होतो वेजेस अँड ओव्हरहेड्स हे 1 महिन्यासाठी काय आहे? आउटस्टँडिंग आहे. सो आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावर ते काय होणार? करंट लायबिलिटी मध्ये येणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणून. त्यामुळे ते दोन्ही आपल्याला घ्यावे लागतील. पहिले घेऊया आउटस्टँडिंग वेजेस. आता आउटस्टँडिंग वेजेस घेत असताना फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला युनिट्स गुणिले रेट गुणिले आउटस्टँडिंग पीरियड. मित्रांनो आता युनिट जर घेतले तर युनिट किती दिलेले आहेत आपल्याला बघा. युनिट जर आपण पाहिले तर 30,000 याच्यात काही शेवटपर्यंत बदल होणार नाही. रेट वेजेसचा बघितला तर किती आहे? 1 रुपया गुणिले आउटस्टँडिंग किती पिरियड साठी आहे? तर 1 महिन्यासाठी आहे. सो 1/12. सो 30,000 गुणिले 1 गुणिले 1/12 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 2,500 असे आउटस्टँडिंग वेजेसची फिगर काय होईल? मिळून जाईल. त्याच्यानंतर अजून एक आयटम आउटस्टँडिंग आहे तो आपण घेऊ आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स. आता आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स घेत असताना आपल्याला फॉर्म्युला जसा आउटस्टँडिंग वेजेसला घेतला तसाच घ्यायचा आहे. युनिट्स गुणिले रेट गुणिले आउटस्टँडिंग पीरियड. हे कॅल्क्युलेशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपले युनिट बदलत नाही, ते काय स्वरूपी 30,000 आहे गुणिले रेट बघितला तर वेजेसचा आता आपल्याला दिले, ओव्हरहेडचा आता आपल्याला दिलेला आहे 2 रुपये गुणिले आउटस्टँडिंग किती पिरियड साठी आहे? तर जसे वेजेस 1 महिन्यासाठी होते आउटस्टँडिंग तसे ओव्हरहेड पण 1 महिन्यासाठीच आहे. सो कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 30,000 गुणिले 2 गुणिले 1/12 याचं उत्तर आपण काढलं तर ते आपल्याला किती मिळतं? 5,000 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल. आता काय करायचं तर करंट असेट नंतरच्या ज्या करंट लायबिलिटीज होत्या या 3च होत्या ज्या आपण घेतल्या त्याची आपण काय करायची? टोटल करायची. 30,000 2,500 आणि 5,000 आणि त्या आउटर कॉलमला घ्यायची 37,500. त्याला म्हणायचं टोटल करंट लायबिलिटी. कौसात म्हणायचं रोमन 2 कारण त्याला नाव देताना आपण रोमन 2 दिलेलं आहे. आता करंट असेट आपल्याला मिळाल्या, करंट लायबिलिटीज मिळाल्या. याच्या माध्यमातून आपल्याला फायनल उत्तर काढायचं आहे ज्याला आपण म्हणणार वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता वर्किंग कॅपिटल किती आहे तर कसं काढायचं? 1 - 2. 1 म्हणजे आपल्या करंट असेट रोमन 1 ला 231,250 त्यातला -2 म्हणजेच करंट लायबिलिटी 37,500. ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल 1,93,000 1,93,750 अशा पद्धतीचं आपल्याला फायनल फिगर मिळेल. ही फिगर हेच आपलं वर्किंग कॅपिटल आहे. मित्रांनो हा प्रॉब्लेम सोडवत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही की सुरुवातीला आपण काय केलं? कॉस्ट स्टेटमेंट बनवलं ज्याच्यात रॉ मटेरियल, वेजेस, ओव्हरहेड्स याची पर युनिट कॉस्ट, त्याच्यावरून टोटल कॉस्ट, प्रॉफिट ऍड आणि सेलिंग प्राइस काढली. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या आयटम्स आपल्याला घ्यायचे हे बघितलं दिलेल्या माहितीवरून. त्यात रॉ मटेरियल होतं, वर्क इन प्रोग्रेस होता, फिनिश गुड्सचा स्टॉक होता, त्याचप्रमाणे
डेटर्स दिलेले होते, कॅशचा बॅलन्स दिलेला होता, करंट लायबिलिटी क्रेडिटर्स दिलेले होते आणि आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स हे हिडनली आपल्याला दिलेले होते. पेड इन नेक्स्ट मंथ म्हटलं म्हणजे 1 महिन्याच्या आउटस्टँडिंग. आपण पहिल्या सगळ्या करंट असेट घेतल्या, त्यातनं करंट लायबिलिटीची टोटल मायनस केली. जे उत्तर आपल्याला मिळालं त्याला म्हटलं जातं वर्किंग कॅपिटल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.